सोलापूर जिल्ह्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग षटगार यांनी भाजप सरकारच्या कारभारावर तीव्र टीका केली। त्यांनी भाजप सरकारवर अनागोंदी कारभाराचा आरोप करत विशेषतः शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। षटगार म्हणाले की शिक्षण विभागाचा एकंदरीत कारभार ढिसाळ असून त्यामध्ये पारदर्शकतेचा अभाव दिसून येतो। भाजप सरकारचा कारभार हा पक्षपाती आणि अनुकूलित असल्याचा आरोपही त्यांनी केला। यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले। तसेच सोलापूर जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेता काँग्रेस पक्ष लवकरच योग्य तो निर्णय घेणार असून पुढील दिशा ठरवली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले। या सर्व मुद्द्यांवर काँग्रेस पक्ष आक्रमक भूमिका घेत लवकरच जनतेसमोर आवाज उठवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला। एसएससी बोर्डाचा किंवा एचएससी बोर्डाचा जो परीक्षेचा विभाग आहे, या परीक्षा विभाग याला कारणीभूत असतो। याचं कारण असं आहे, पूर्वी कॉप्यांचा प्रमाण मोठ्या प्रमाणात होत होता। बाहेरून लोक एका सेंटरवर जाऊन कॉप्या पुरवत होते, पालक यायचे, गावातले लोक यायचे, त्याचं चित्रीकरण व्हायचं आणि त्याच्यावर जे कोणी दोषी असेल त्याच्यावर गुन्हे दाखल व्हायचे आणि भरारी पथक बी असायचं। भरारी पथक जिथं जिथं ज्या ज्या ठिकाणी कॉप्या होतात त्या त्या ठिकाणी पकडून त्यांच्यावर कारवाई करायची। पण आता सीसीटीव्ही कॅमेरा असल्यामुळे याच्यावर बऱ्याच प्रमाणात आळा बसलेला असं मला वाटतंय। पण काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बंद असतात। तुम्ही 5 मिनिट जरी एका केंद्रावर, एका परीक्षा केंद्रावर जरी तुम्ही 5 मिनिट जरी सीसीटीव्ही कॅमेरे बंद ठेवला तरी ते 5 मिनिटात त्या केंद्रावर काय होतंय हे मी सांगू शकत नाही। अलीकडे शाळेचा निकाल लावण्यासाठी कोण कोण काय काय करतात या गोष्टी आपण सांगू नये। अशी आणखीन एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे, आणि बैठे पथक असतात केंद्रावर, या सगळ्या गोष्टी असतात, तरी पण काही गोष्टी जे घडायचं असतं ते घडत असतं। पण प्रशासन जबाबदार आहे। याचं कारण असं आहे की सांगोल्यामध्ये ज्या ठिकाणी ज्या शाळेमध्ये सांगोला विद्या मंदिर सांगोला या ज्या शाळेमध्ये जी कस्टडी आहे, पेपर ठेवण्याच्या जागेला कस्टडी म्हणतात आणि त्याचा प्रमुख असतो कस्टोडियन। तो कस्टोडियनचा आणि शाळेचा काही संबंध नसतो। तो कस्टोडियन गट शिक्षणाधिकारी किंवा उपशिक्षणाधिकारी किंवा तिथले प्रशासन अधिकारी यांना ते दिलेला असतो। त्या शाळेचा आणि या पेपरफुटीचा काही संबंध नसतो। हे मूळ काम जे आहे तो कस्टोडियनचं आहे। कस्टोडियननी हे तपासलं पाहिजे की तिथं त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा आहेत का, आणि योग्य पोलीस बंदोबस्त, ज्या ठिकाणी आपण पेपर ठेवलेले आहेत ज्या खोलीमध्ये आहेत त्याला सील असतो, ते सीलवर तुमच्या सहीने सगळं चिटकवलेलं आहे का, कुलूप घातलेलं आहे का, आणि तिथं पोलीस पहारा असतो, 24 तास पोलीस पहारा रात्रीच आहेत, आणि आपले नेमलेली माणसं असतात, ते ठिकाणी आहेत का हे पाहणं कस्टोडियनचं काम आहे। मला वाटतं हे जे पेपर जे फुटलेलं आहे याच्यामध्ये कुठंतरी थोडंसं हलगर्जीपणा झालेला आहे, त्यामुळे हे सगळ्या चुकीच्या गोष्टी घडल्या। आणि काय होतं, एकामुळं सगळ्या हुशार विद्यार्थ्यावर परिणाम होतो आणि संपूर्ण महाराष्ट्रभर ह्या सगळ्या गोष्टी चुकीचा मेसेज जातो। त्यामुळं प्रशासनाने गांभीर्याने या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यावं, पुन्हा अशा घटना घडू नये अशा प्रकारची तयारी आणि अशा प्रकारची जे आता ते मी चौकशी केली की त्या ठिकाणची सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते। केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे चालू ठेवतात आणि ज्या ठिकाणी पेपर आहेत त्या ठिकाणी बंद ठेवतात। हा कुठला न्याय आहे? म्हणून अशा प्रकारची घटना घडू नये अशी विनंती आहे। काँग्रेस पक्षाचे लोक खेडोपाड्यामध्ये वाड्या वस्त्यामध्ये पूर्वीपासून आहेत, त्या ठिकाणी आम्ही जात आहोत आणि गाव तेथे काँग्रेस पक्षाची शाखा स्थापन करीत आहोत। वाडी, वस्ती, गाव अशा ठिकाणी जाऊन आपले जे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते जे आहेत
त्यांच्याशी विचारविनिमय करून आम्ही एक नवीन उपक्रम हाती घेतलेला आहे की संपूर्ण तालुका, जिल्हा आणि गाव त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाची शाखा प्रत्येक गावामध्ये, तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी काँग्रेस पक्षाची शाखा असली पाहिजे, अशा प्रकारची भूमिका आमची आहे आणि त्या पद्धतीने आमची वाटचाल चालू आहे. दुसरी गोष्ट असं आहे की प्रत्येक कार्यकर्ता हा सक्षम असला पाहिजे, काँग्रेस पक्षाचा निष्ठावान असला पाहिजे, त्याला पक्षाबद्दल माहिती असली पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पंढरपूरमध्ये एक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्राचा, आता परवा जे इलेक्शन झाले त्या इलेक्शनमध्ये पंचायत समितीचे निवडणूक लढविलेले उमेदवार असतील किंवा जिल्हा परिषदचे असतील किंवा नगर परिषदचे असतील, जे निवडणूक लढविलेले उमेदवार आहेत, निवडून आलेले असू दे नाहीतर हरलेले असू दे, या सर्वांचे एक 5 जिल्ह्यांचं एक पश्चिम महाराष्ट्राचं शिबिर सन्माननीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब, आमचे नेते, सन्माननीय आमच्या नेत्या खासदार प्रणितीताई शिंदे, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब आणि प्रभारी मोहन जोशी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पंढरपूरमध्ये 3 दिवसाचं एक निवासी शिबिर घेत आहोत. या शिबिरामध्ये वेगवेगळ्या विषयावर 3 दिवसामध्ये मार्गदर्शन होईल. त्याच्यानंतर हे विभागीय शिबिर झाल्यानंतर एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2 दिवसाचं प्रशिक्षण आम्ही घेत आहोत. अशा प्रकारची संघटना बांधणी ही आमची चालूच राहणार आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल आपल्याला काय वाटतं सर? साहेबांचा फोटो दिसायला पाहिजे. ही राजकीय परिस्थिती आहे ती अतिशय गुंतागुंतीची झालेली असं मला वाटतं. कारण जो जगामध्ये जे काही युद्ध चाललेलं आहे त्या युद्धाचा परिणाम आपल्या देशावरही आणि प्रत्येक आता घरोघरी होत आहे असं मला वाटतं आहे. कारण शासनाने जो दर वाढ केला, भाववाढ केलेला आहे, गॅसच्या संदर्भात असू दे किंवा इतर गोष्टीच्या संदर्भात असू दे, जी महागाई वाढत आहे, लोक आता रस्त्यावर उतरायला लागलेले आहेत. अचानकपणे जी गॅसच्या संदर्भात महागाई वाढलेली आहे ते लोकांना परवडणार नाही. कारण यावर्षी शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं आहे. अतिवृष्टीमुळं खरीप पिकेही गेलेली आहेत आणि रब्बी पिके आता येत आहेत, अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळं त्यांच्याकडं शेतकऱ्याकडं पैसा आहे असं म्हणणं चुकीचं आहे. आणि त्यात प्रशासनाने अशा प्रकारचं गॅसचा दरवाढ म्हणा किंवा आणखीन इतर गोष्टी म्हणा, पेट्रोल, डिझेल, गॅस हे सगळं वाढल्यामुळे सगळीकडे महागाई वाढणार आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबाला हे परवडणार नाही. म्हणून शासनाने, मला असं वाटतं की शासनाने हे दरवाढ मागं घ्यावं आणि सर्वसामान्य कुटुंबाला न्याय द्यावा अशी आमची भूमिका आहे.